श्री स्वामी समर्थ. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. कुबेर पोटली कशी बनवायची घरच्या घरी हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं साहित्य: पिवळ्या लाल कपडा 1 मीटर घ्यायचा आहे. त्यात आपल्याला गुंजा, लाल काळी असलेली गुंजाचे 7 दाणे, कवडी 7, गोमती चक्र 5, चांदीचं नाणं किंवा 1 रुपयाचं नाणं असेल तरी चालेल, 1 तुळशीचं बीज चिमूटभर, एकाक्षी नारळ 1 असल्यास, नसलं तरी चालेल, हळद 1 चिमूट, कुंकू 1 चिमूट, तांदूळ, अक्षदा 1 चमचा, गुलाब किंवा कमळाच्या पाकळ्या 5 ते 7, कुबेर यंत्र 1, इच्छेनुसार तुमच्याकडे असेल तर ठेवू शकता, काळी हळद आणि विष्णूचक्र एवढं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे. कुबेर पोटली बनवायसाठी एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि कधी बनवू शकतो? धनत्रयोदशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी, पौर्णिमा शुक्रवार, वेळ सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळी 6:30 नंतर तुम्हाला ही कुबेर पोटली बनवून त्यावर सेवा करायची आहे. बनवण्याचा विधी कसा आहे तर सर्व वस्तू पिवळ्या लाल रेशमी कापडावर ठेवा. प्रत्येक वस्तूवर हळद कुंकू लावून मंत्र म्हणावा. मंत्र: ओम श्रीम रीम क्लीम श्रीम सिद्ध लक्ष्मे नमः. हा मंत्र तुम्हाला प्रत्येक वस्तूवर म्हणायचा आहे. 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा. आणि ही पोटली नीट बांधून लाल दोऱ्याने गाठ मारावी. ती लक्ष्मी कुबेर पूजनात देवासमोर ठेवून खालील मंत्र म्हणा: होम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्यधिपतये नमः. ह्या मंत्राचा जप करून गुलाबजल, गंगाजल शिपडून पोटलीत तिजोरी, दुकान, कॅश काउंटर किंवा पूजाघरात ठेवा. या पोटलीचे फायदे: कुबेर पोटलीचे फायदे: धनप्राप्ती व आर्थिक स्थैर्य, व्यवसाय सातत्याने वाढतो, घरात शुभ ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास राहतो, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होते. ही कुबेर पोटली लक्ष्मी कुबेराच्या कृपेने आपल्या घरात अखंड संपन्नता, शांती व समृद्धी आणो. श्री कुबेर लक्ष्मी माता की जय. लक्ष्मी माता की जय. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. तुम्ही ही कुबेर पोटली नक्की बनवा आणि आपल्या तिजोरीत ठेवा. श्री स्वामी समर्थ.